गायत्रीज गार्डनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की वाळलेल्या पानांपासून सुद्धा कसं कंपोस्ट तयार होते ते आणि अगदी अप्रतिम असं हे कंपोस्ट बनते। म्हणजे जसं आपल्याकडे जसं कोकोपीट येतं, कोकोपीट सारखंच हे खत बनतं आणि हे बनवणं खूप सोपं आहे। कार्डबोर्डमध्ये काही सुकलेली पानं, झाडांची जी सुकलेली पानं आता खूप पानगळती आहे, तर आपल्याला खूप प्रमाणात मिळतात ते। तर पाहिजे तेवढे आपण ते जमा करायचे आणि छानपैकी त्यामध्ये त्या ग्रो बॅगमध्ये भरून त्या पानांपासून आपण कंपोस्ट तयार करू शकतो, ज्यावर आपण पालक सर्वच प्रकारच्या भाज्या लावू शकतो। आणि मिरची, वांगे, टोमॅटो तर अगदी छानपैकी यावर येतात। आणि हे म्हणजे ग्रो बॅगचं वजन पण या पानांमुळे, वाळलेल्या पानांचा वापर केल्याने कमी होतो, कारण त्यामध्ये मातीचं प्रमाण खूप कमी लागतं। कारण हळूहळू याचंच छानपैकी 2 ते 3 महिन्यात कंपोस्ट तयार होतं आणि यावर बीजारोपण केल्यानंतर छान भाजीपाला येतो। म्हणजे आपल्या घरातील केर कचरा, कार्डबोर्डचे तुकडे आणि वाळलेल्या पानांचा असा पालापाचोळा जर आपण ग्रो बॅगमध्ये भरला आणि येत्या 1-2 महिन्यात जर यावर अशीच भाजी लावायची की सरसो, पालक, मेथी वगैरे वरून थोडी माती घालून, तर ती छानपैकी पालेभाज्या पण येतात आणि ते कंपोस्ट पण तयार होते। आणि नंतर मग या ग्रो बॅगमध्ये ह्या भाज्या काढल्यानंतर आपण वांगी, टोमॅटो किंवा वेलवर्गीय भाज्या लावू शकतो। पहिल्यांदा जेव्हा आपण याचे कंपोस्ट करतो तेव्हा मात्र आपण त्यावर पालक, मेथी अशाच भाज्या लावायच्या, कारण याला पाणी कमी देण्यात येतं या भाज्यांना आणि त्या हलक्या थोड्याशा मातीवर सुद्धा येऊन जातात। परंतु हे वांगे किंवा टोमॅटो म्हटलं तर त्याची मुळं खूप खोलवर जातात, तर त्याला ते मातीचं प्रमाण लागतंच आणि कंपोस्टपासून माती तयार व्हायला थोडा 2-3 महिन्याचा कालावधी लागतो। त्यामुळे यावर अशा भाज्या आधी घ्यायच्या आणि नंतर या ग्रो बॅगमध्ये आपण बाकी भाजीपाला लावू शकतो नंतर। अशा प्रकारे व्हेजिटेबल गार्डन करणे आपल्याला इझी जातं। आणि हो, शिवाय जर आपण टेरेसवर गार्डन करत असू तर ओझं पण जास्त होत नाही, कारण हे खूप हलक्या ह्या ग्रो बॅग होतात। आता यावर मी आज शेपू आणि पालक लावणार आहे आणि मी आता 10 ग्रो बॅग बनवल्या। म्हणजे मला जे 50 ग्रो बॅगचं टार्गेट आहे माझं, त्यामुळे माझ्याकडे कसं अशोकाचं झाड असल्यामुळे खूप पालापाचोळा मिळतो आणि पेरूचं पण झाड आहे मागच्या अंगणामध्ये, त्यामुळे त्याचा पण खूप पानं गळती चालू आहे। सीताफळाचं झाड आहे, त्याचे पण पानाची गळती चालू आहे। त्यामुळे या 2-3 झाडांच्या पासून डेली मला 2 ते 3 टोपले हा वाळलेल्या पानांचा पानं मिळत राहतात। त्यामुळे हे इझी जातं मला कंपोस्ट तयार करणं। आणि मी घरातील हा पालापाचोळा पूर्ण जमा करते, शिवाय कार्डबोर्डचे तुकडे पण यामध्येच घालते आणि यावर छानपैकी उन्हाळाभर अशा ह्या पालेभाज्या घेते। आणि मग अगदी जूनमध्ये जेव्हा आपण यावर दुसऱ्या भाज्या लावतो, तेव्हा आपल्याकडे छानपैकी हे कंपोस्ट तयार होऊन जातं, ज्यामध्ये आपण चांगला भाजीपाला घेऊ शकतो। अशा प्रकारे व्हेजिटेबल गार्डनमध्ये आपल्याकडे 50 किंवा 100 अशा ग्रो बॅग जर आपण हळूहळू तयार केल्या, तर प्रत्येक प्रकारची भाजी आपण घरीच लावू शकतो आणि हे टोटली ऑर्गॅनिक भाजी आपल्याला मिळते। तर करायला तर थोडा वेळ द्यावाच लागतो, कारण पालापाचोळा जमा करणे, नंतर तो ग्रो बॅगमध्ये भरणे, व्यवस्थित माती त्यावर पसरविणे, तर याला थोडा वेळ दिला मात्र हे होऊन जातं। ओके, बाय।